नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल बाळसराफ आहे आणि मी आज मला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही वेबसाईट कशी बनवू शकता. बेसिकली ही वेबसाईट तुम्ही फ्रीली कशी बनवू शकता हे तुम्हाला इथं मी शो करणार आहे. त्यामध्ये खूप सोप्या टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सर्वात पहिलं तुमचा एक डोमेन तुम्हाला घ्यावा लागेल. माझा डोमेन आहे फ्रीनम, कारण तुम्हाला जर फ्री वेबसाईट बनवायची आहे तर फक्त फ्रीनम किंवा my.tk ज्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवर शो केली जात आहे त्या लिंकला तुम्ही फॉलो करून तुम्ही साईटवर पोहोचवू शकता. आता हे जे पेज मी खोललं आहे freenum.comचं खोललेलं आहे. तर सर्वात प्रथम इथे ॲक्च्युली निळं बटन दिसतं आणि सफेद बॉक्स दिसतं. त्या बॉक्सवर जायचं आहे. तुमची जी साईट तुम्हाला घ्यायची आहे, फॉर एक्झाम्पल माझी ही वेबसाईट आहे protechworld.com .tk. ही फ्री आहे म्हणून ही .tk आहे. जर मी परचेस घ्यायला गेलो तर तिला कमीत कमी मला 600 ते 700 रुपये वर्षाला द्यावे लागतील. पण मी ॲज अ ट्रायल म्हणून ही वेबसाईट मी तयार केली आहे. तुम्हाला मी सर्व शिकवणार आहे, म्हणजे कसं याच्यावर तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता, कसे तुम्ही वेबसाईट बनवू शकता, कशी इमेज तुम्ही अपलोड करू शकता, सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात पहिले तुम्ही ह्या साईटवर जा. तुम्ही दुसरी पण रेफर करू शकता, जसं काय my.tk. तुम्ही ह्या साईटवर जाऊन इथं लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचा .tk हे डोमेन मिळवू शकता. पण बेसिकली हे खूप सोपं आहे आणि खूप फास्ट आहे म्हणून मी ह्याला रेफर करतो. तुम्ही दुसऱ्या साईडला पण रेफर करू शकता. .comच्या डोमेन्सची लिस्ट खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती अवेलेबल आहे, तुम्ही त्याच्यावर जाऊ शकता. सर्वात प्रथम मी एक साईट विकत घेणार, म्हणजे साईट क्रिएट करणार आहे. सर्वात प्रथम मी टाईप करतो सराफ टाक. मी म्हणजे स्वतःसाठी मी सराफ नावाने मला वेबसाईट घ्यायची आहे, सराफ RB म्हणून. ठीक आहे, चेक करतो याची अवेलेबिलिटी आहे का. हो आहे, ते बघा इथे .tkचं आहे. तुम्ही त्या साईटवर जाण्यापेक्षा ह्या साईटवरून सुद्धा तुम्ही याला तयार करू शकता. ठीक आहे, बघा .cf .ga .ml .tk. तर मी .cf ही वेबसाईट मला घ्यायची इच्छा आहे म्हणून मी ही घेते. तुम्हाला जर घ्यायचं तुम्ही TK पण घेऊ शकता. .cfo विजिट करा. हे बघा चेक होत आहे, सिलेक्ट केलं आहे आणि सिलेक्टेड क्लिक केलं आहे. तुम्ही चेकआउटवर क्लिक करा. सॉरी, स्लो नेट आहे म्हणून. हे बघा ते सगळं लिस्ट आलेली आहे. फॉरवर्ड दिस डोमेन यूज DNS. तुम्हाला हे सर्व मी नंतर सांगणार आहे. तुम्ही पहिले याला फॉलो करा या व्हिडिओला. 12 मंथ्स फ्री. कंटिन्यू. कार्ट आहे म्हणजे तुमचा लिस्ट तुम्हाला दिली जाईल की तुम्ही हे लिस्टचे डोमेन्स ऑर्डर केलेले आहेत. हे बघा सब टोटल जीव म्हणजे तुम्हाला किती पे करायचे आहे. पण हे फ्री डोमेन असल्या कारण तुम्हाला 0 USD म्हणजे काहीच पे करायचं नाही. तुम्हाला इथं साइन अप करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकावा लागणार. माझा ईमेल ॲड्रेस टाकतोय. माझ्या साइन इन जर तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही पहिले साइन इन करून सुद्धा करू शकता. मी साइन इन करतो पहिले माझ्या अकाउंटमध्ये इथनं, कारण मी पहिलेच माझा अकाउंट बनवलेला आहे म्हणून. आणि मी तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस करून दाखवणार. हे बघा आता, हे बघा मी डायरेक्ट ह्या साईटवर लॉग इन केलं होतं. मला ईमेलची व्हेरिफिकेशन लिंक आली नाही कारण मी इथं ऑलरेडी माझं हे जे बनवून ठेवलेलं आहे म्हणून. जाऊ द्या. आता मी पहिले इथे तुम्हाला दाखवतो. मला डिटेल भरावे लागणार तुम्हाला सर्व. तर न्यू कस्टमर तर नाही आहे, मी ऑलरेडी डोमेन परचेस केलेले आहेत, म्हणजे घेतलेले आहे, दिलेले आहे डोमेनची लिस्ट येते इथं. आता मी कंटिन्यू करतो. एक्झिस्टिंग कस्टमर सिलेक्ट करून आय हॅव रीड द कंडिशन्स, ॲग्री, कंप्लीट ऑर्डर करणार.
हे बघा, हे कंप्लीट झालं. हा ऑर्डर नंबर आहे माझा. आता क्लायंट एरियामध्ये जावा, डोमेन्स, माय डोमेन्स, सराफ RB. आता जो नवीन आणि मॅनेज डोमेनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दुसरी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचा होस्ट घ्यावा लागणार. तर सोप्पा आणि फ्री होस्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या साईटवर व्हिजिट करू शकता. या साईटचं नाव आहे 000webhosts.com. ठीक आहे. आता मी पहिलं आता मी ही माझी बनवलेला आहे हा होस्ट, तर याला मी लिंक करणार आहे माझ्या डोमेन सोबत. तर लिंक करण्यासाठी मी ह्या साईटवर जातो आणि इथं मेंबर्स एरियामधून लॉग इन करतोय माझ्या अकाउंटवर. तुम्ही इथं साईनअप सुद्धा करू शकता फॉर्म भरून. हे बघा, इथं खाली इथे तुम्हाला ऑप्शन येईल, ऑर्डर नाव. याच्यावर तुम्ही गेला किंवा साईनअप, इथं खाली बटन आहे, क्लिक केला का तुम्ही डायरेक्ट साईनअप करू शकता. खूप सोपं आहे. आता मी माझं नवीन saraaf.com बनवणार आहे. सबमिट. हे बघा, माझे 2 साईट ऑलरेडी रनिंग आहेत, ॲक्टिव्ह आहेत. सेव्ह करा. क्रिएट न्यू, तर तुम्हाला दिसतं मॅनेज अनदर डोमेन. तुम्हाला हे जे तुम्ही बनवलं आहे, तुम्हाला ह्याला लिंक करावं लागणार. लिंक करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट टूल्समध्ये जा. नेम सर्व्हर म्हणजे एक प्रकारचा सर्व्हर असतो जो तुम्हाला तुमची साईट इंटरनेटवर पॉईंट करतो का ही वेबसाईट ह्या डोमेनमधून, ह्या होस्टमधून एक्झिस्ट झालेली आहे. तुम्हाला हे पहिलं सगळं क्लिअर करावं लागणार. त्यानंतर तुम्ही या साईटवर जा, क्रिएट न्यू, डोमेनचं नाव टाका जे आहे तुमचं saraaf.rb.cf, जे मी आत्ता तुम्हाला नवीन बनवून दाखवलेलं आहे. saraaf.rb वर जा. हे ब्लँक सोडा, ब्लँक असलंच पाहिजे. हा जर ब्लँक असेल तुमचं साईट, तुम्ही डोमेन होस्ट तुम्ही तयार नाही करू शकत. ठीक आहे. तर पासवर्ड टाका आणि सेटअप न्यू अकाउंट. हे बघा, हा न्यू अकाउंट माझा सेटअप झालेला आहे माझ्या नावाने. ठीक आहे. आता तुम्ही इथे बॅक टू अकाउंट लिस्टमध्ये जा, तर बिल्ड होतं आहे. तुम्ही रिफ्रेश करत राहा. हे बघा, ॲक्टिव्ह झालं आहे. गो टू सी पॅनल. हे बघा, तुम्हाला तर NS01.000webhosts.com हा तुमचा पॉईंट ऑफ नेम सर्व्हर आहे. पॉईंट आउट आणि पॉईंट इन. हे बघा, नेम सर्व्हरवर जा, टाका, इथे पेस्ट करा 02. हे बघा, 02 पण आहे. आणि शेवटी चेंज नेम सर्व्हर. हे बघा, तुमचं हे ॲक्टिव्ह झालेलं आहे. जर तुम्ही आता इथे सॉरी, इथली बंद करतो मी, ही साईट पण बंद करतो. जर तुम्ही आता saraaf.rb.cf या साईटवर जाल तर तुम्ही लगेच लॉग इन नाही होऊ शकत. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो, जरा वेट करा. मॅनेजमेंट टूल नेम सर्व्हर. हे बघा, हे आता चेंज झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही अकाउंट डिटेल दिलेली तुम्हाला आहे सर्व. ही डिटेल तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवा तुमच्या एखाद्या एक्सेल किंवा वर्ड फाईलमध्ये. हे बघा, मी कॉपी करतो आणि नोटपॅडमध्ये सेव्ह करतो. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. त्याचं नाव आहे फाइलझिला. हे बघा, तुम्ही सर्च करा फाइलझिला. हे बघा, आलं. सर्च करून तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याला. मी हा सॉफ्टवेअर डाउनलोड केला आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, असा आहे फाइलझिला. हा ओपन करा.
लिंक आहे ही FTPची तुम्हाला मी तर स्क्रीनवर शो करत आहे किंवा मी तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलं. तर तुम्ही सर्वात प्रथम ह्या बॉक्सवर जा. हे आहे ओपन द साईट मॅनेजर. तर तुम्ही नवीन तुमची डिटेल फिलअप करून एक डेटा तुम्ही इथे स्टोअर करू शकता. सर्वात प्रथम न्यू साईटवर जा. साईटचं नाव टाका. .cf. ठीक आहे. आता होस्ट. बाकी कुठल्याही टॅबला तुम्ही टच करू नका. होस्टमध्ये जावा. तुमचा जो ह्या डोमेन आहे हाच तुमचा होस्ट आहे. कॉपी करा. सर्व डिटेल्स इथे तुम्ही फिलअप करू शकता. अनोनिमसच्या ऐवजी नॉर्मल सिलेक्ट करा. अनोनिमसला हटवा. आणि युजरमध्ये तुमचा जो युजर नेम आहे तो हा टाका. ओके. हा टाकला. इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड पेस्ट करायचा आहे जो तुम्ही त्या होस्टसाठी तुम्ही सिलेक्ट केलेला होता. कनेक्ट. आता हे कनेक्ट होईल तुमच्या सर्व्हर सोबत. बेसिकली आता हे कनेक्ट नाही होत. याचं रिझन हे आहे का कधी कधी ही जर तुमचं जसं आहे फ्रीनम ह्याला लिंक व्हायला 24 आवर्स लागतात. हे बघा 24 आवर्स नंतर तुम्हाला तुमचा जो डिटेल्स जो डेटा आहे तुम्हाला इथं लिंक शो केली जाईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझी एक वेबसाईट आहे प्रोटेक वर्ल्ड. तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली ती वेबसाईट तुम्हाला इथं शो करतो मी. हे बघा असं तुम्हाला वेलकम मेसेज येईल आणि तुमचा डेटा तुम्हाला ह्या साईडला इथे राईट हँड साईड कॉर्नर तुम्हाला इथं शो होईल. डोंट वरी अबाउट. हे कधी फेल नाही होत. तुम्हाला फक्त 24 आवर्सचा वेट असतो कधी. जो तिसरा आणि मेन भाग आहे वेबसाईटचा ते म्हणजे तुम्हाला इथं पेजेस क्रिएट करावे लागतात. तुम्ही कुठल्या साईटवर जाल तर तुम्हाला वर कोपऱ्यामध्ये ना ची डिटेल्स भेटतं. जसं इथं बघा PHP लिहिलं आहे. तर इथे HTML लिहिलं आहे. फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला म्हणजे एक पेज बनवून त्याच्यामध्ये टाकावं लागतं आणि ते पेज तुमच्या साईटवर लिंक होतं. त्या ह्या जो फाईलझिला जो आहे याच्याद्वारे websitebuilder.com तुम्ही ह्या साईटवर जाऊ शकता आणि जो Adobe Dreamweaver CC हा सॉफ्टवेअर आहे एक तुम्ही ह्याला डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही इथं बाय नाव क्लिक करून परचेस पण करू शकता. ठीक आहे. मी काहीच करणार नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी हा सॉफ्टवेअर आहे. मी त्याला फक्त ओपन करून तुम्हाला शो करणार आहे. websitetemplates.com. तुम्हाला तुमच्या साईटचा लुक कसा पाहिजे, तुम्हाला साईट दिसायला कशी हवी आहे याची एक ट्रायल आपण म्हणतो ना ट्रायल परचेस किंवा ट्रायल प्रोडक्ट डेमो तुम्हाला ह्याच्यामधून भेटेल. आता आम्ही इथे तुम्हाला दिसतंय डिटेल्स तुम्ही ह्याला डाउनलोड करू शकता. मी करणार नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी ह्याला डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे बघा ॲडव्हेंचर न्यू वेबसाईट. मी जे पॅम्पलेट आहे डाउनलोड केलेलं आहे याला ऑलरेडी. मला फक्त काय करायचं आहे तुम्हाला ह्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि हा जो सॉफ्टवेअर आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये न्यू साईटवर जा. हा सॉफ्टवेअरमध्ये बेसिकली तुम्हाला फाईलमध्ये सगळं डिटेल्स असतात म्हणजे कसं सेव्ह करायचं काय. मी तुम्हाला ह्याच्याकडे नेत नाही कारण तुम्हाला बेसिक सांगत आहे मी पहिलं. हे बघा इथे HTML पेज आहे. तुम्हाला तुमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला साईट बनवायची तुम्ही हे ठरवू शकता पण मी HTML करत जाणार आहे कारण हे सोपं आहे आणि खूप कन्व्हिनियंट आहे लगेच होईल. आता सर्वात प्रथम साईटवर जा. न्यू साईटचं नाव द्या. त्याचा फोल्डर शोधा. माझा फोल्डर आहे डाउनलोड फोल्डर. तुम्हाला दाखवतो कंप्रेस्ड ॲडव्हेंचर. या फोल्डरवर जाऊन तुम्ही ओपन आणि सिलेक्ट करा फक्त. बाकी काही करू नका. सेव्ह करा. सेव्ह केल्यावर हा जर तुम्हाला फाइल्स टॅब दिसतोय सॉरी हे बघा बॅक
ॲडव्हेंचर सिलेक्ट. ओके, डन. हे बघा आता तुम्हाला सगळे इथं फाईल्स दिसत आहेत. मी तुम्हाला index.html ही पेज तुम्हाला खोलावून दाखवतो. सॉरी, हे बघा ही अशा प्रकारे तुमची कोडिंग असते. फॉर एक्झाम्पल मी हे नाव चेंज करू शकतो माझं, तर राहुल बाळसरा असं नाव टाकून मी तुम्हाला फक्त हे पेज जे आहे सेव्ह करायचं आहे. किंवा तुम्हाला एडिट करायचं असेल तुम्ही ह्याला इमेजला सुद्धा रिप्लेस करू शकता. इथे डायरेक्टली तुम्ही याला रिप्लेस करू शकता. हे बघा ही इमेज रिप्लेस झाली आहे. रिप्लेस करून तुम्ही याला सेव्ह करा. त्यानंतर तुम्ही फाईल जिला आहे याच्यामध्ये जाऊन तुम्ही ह्या फाईल्स ह्या फोल्डरमध्ये, सॉरी हा फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या फोल्डरमध्ये ड्रॉप करावे लागणार. इकडनं येऊन इकडे डायरेक्टली ह्या फाईल तुम्ही सिलेक्ट करून ह्याला इथे असं ड्रॉप करू शकता ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही तुमची वेबसाईट बनवून त्याला ऑनलाईन इंटरनेटवर तुम्ही लिंक करू शकता.